सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मीडियावाले हे सुभेदारांच्या घरासमोर आलेले असतात. तेवढ्यात तन्वी ही तिथे येते. तर आता तन्वी त्या मीडियावाल्यांना बोलू लागते. तर तन्वीचा आवाज आता ऐकून पूर्णाई आणि अस्मिता हे बाहेर येतात. तर तन्वी बोट करत त्या मीडियावाल्यांना म्हणते की तुम्ही कोर्ट आहात का पोलीस आहात? तुम्हाला कुणालाही दोषी ठरवण्याचा अधिकार दिला कोणी? ते कोर्टाला आणि पोलिसांना ठरवू द्या. तुम्ही हे असे काही बोलू नका. बोट करत आता तन्वी म्हणते की पुन्हा जर आता कुणी काही बोललं तर प्रत्येकाला आता सोशल मीडियासमोर मी एक्सपोज करील. तेव्हा आता मीडियावाले घाबरतात. तर आता तन्वी ही पूर्णाईकडे बघते. तन्वी म्हणते की एका सुशिक्षित सुभेदारांच्या घरी समोर येऊन तुम्ही तमाशा कसं काय करू शकतात? तेव्हा तुमच्या या तमाशाने जर कुणाला काही झालं तर तुम्ही भरून देणार आहात का? तेव्हा आता इकडे सायली विचार करते की ही तन्वी असं बोलते आणि हिला आता इथे येऊन काय सिद्ध करायचं? तेव्हा मीडियावाले म्हणतात की तुम्ही कोण आहात मॅडम? तर पुढे येत पूर्णाई म्हणते की ही तन्वी आहे. पूर्णाई म्हणते की आमच्याच कुटुंबाचा ती एक भाग आहे. तर हात जोडून अश्विन आता मीडियावाल्यांना तिथून जाण्यासाठी बोलताच मीडियावाले निघून जातात. त्यानंतर आता पूर्णाई तन्वीला आतमध्ये घेऊन येते आणि म्हणते की तन्वी बरं झालं तू आलीस आणि आम्हा दोघींना आधार मिळाला. आम्हाला तर काही सुचतच नव्हतं. अस्मिता म्हणते की तन्वी मम्माची तब्येत तर खूप बिघडली. तन्वी म्हणते की असं का? मी मामींना बघून येते बरं का. तेवढ्यात अश्विन म्हणतो की झोपली आहे आता ती. तर आता सायली म्हणते पूर्णाई तुम्हीसुद्धा आता आराम करता का? सायली म्हणते की हे बाबांना घेऊन आले की मी तुम्हाला उठवेन. तर पूर्णाई म्हणते त्याची काहीच गरज नाही आहे. इकडे आता तन्वी पूर्णाईचा हात आपल्या हातात घेते आणि म्हणते की पूर्णाई तू काही काळजी करू नकोस. तन्वी म्हणते प्रताप मामांना काहीही होणार नाही आणि मला हे कळल्यानंतर लगेचच मी तुझ्याकडे निघून आले आणि आता तुझ्यासाठी मी खंबीर आहे. ते ऐकून आता पूर्णाई तन्वीला म्हणते अगदी प्रतिमाची मुलगी शोधते आणि चल आतमध्ये ये. आणि आता तन्वी ही सायलीकडे बघते आणि सायलीला डोळ्याने खुणावते आणि पुन्हा नाटक करत पूर्णाईकडे येते. इकडे आता ज्या माणसाला महिपतने औषधामध्ये ड्रग्ज मिक्स करायचे सांगितले होते तो माणूस कंपनीमध्ये येताच आता लगेच तो स्टाफचा मॅनेजर त्याला अर्जुनसमोर उभा करतो. तर आता अर्जुन त्याला विचारतो की तुम्ही ट्रक घेऊन जात असताना काही घडलं होतं का? तर तो माणूस म्हणतो की नाही साहेब काहीच नव्हतं घडलं. त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की तुम्हाला जर कोणावर संशय आला तर मला ताबडतोब फोन करा. इकडे आता डॉक्टर हे महिपतला चेकअप करण्यासाठी आलेले असतात. तर तेवढ्यात रविराज तिथे येतो. तेव्हा डॉक्टरांना बघून रविराज म्हणतो की डॉक्टर अहो महिपतला काय झालं? तर लगेचच साक्षी म्हणते की त्यांना श्वास घ्यायला त्रास होतोय. तर चैतन्य म्हणतो की डॉक्टर काही सिरियस नाही ना? तर डॉक्टर म्हणतात की तसं सिरियस आहे आणि आत्ताच त्यांना थोडासा पॅनिक अटॅक येऊन गेला आहे. त्यांना आता त्यांचा बीपीसुद्धा शूटअप झाला आहे. तेव्हा मी काही मेडिसिन लिहून देतो ताबडतोब ते घेऊन या असे डॉक्टर आता चैतन्याला बोलतात. त्यानंतर डॉक्टर निघून जातात. तर आता रविराज महिपत शेजारी बसतो आणि म्हणतो की महिपत कशाचा एवढा स्ट्रेस घेतलाय तू? तर चैतन्य म्हणतो की आता आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात एकच स्ट्रेस आहे आणि तो म्हणजे अर्जुन सुभेदार. ते ऐकून आता नागराज म्हणतो की म्हणजे? तेव्हा साक्षी म्हणते की सर अर्जुन सर इथे आले होते आणि अर्जुन तिथे येऊन अर्जुनने कशी महिपतची कॉलर पकडली आणि महिपतला कसा दम दिला हे सर्व आता साक्षी रविराज आणि नागराजला सांगते. अर्जुनने कसा दम भरवला हे आता रविराज समोर येताच रविराज म्हणतो की या अर्जुनने तर आता सगळेच लिमिट क्रॉस केली. साक्षी म्हणते की सर जाऊ द्या ना, कदाचित त्यांच्या वडिलांना अटक केली ना म्हणून त्यांना टेन्शन आलं असेल. तर रविराज म्हणतो की कसं जाऊ देऊ, एकेकाळी तो माझा शिष्य होता आणि हे शिकवलं का मी त्याला? तर आता चैतन्य म्हणतो की सर आता काही बोलून उपयोग नाही आहे. त्यानंतर आता महिपत म्हणतो की ते जाऊ द्या, प्रतापचं काय झालं? तर रविराज म्हणतो की सुदैवाने माझी एका वकील मित्राशी ओळख झाली आणि ती ओळख कामी येऊन आता त्यांनी सर्व काही प्रोसिजर फॉलो करायला सुरुवातही केली. तर लगेच चैतन्य म्हणतो ही तर आनंदाची बातमी आहे. तर आता नागराज म्हणतो की आम्ही आता त्याच्याच लेटर घेऊन सही करायला पोलीस स्टेशनमध्ये निघालो होतो. तेव्हा जाता जाता म्हटलं ही आनंदाची बातमी तुम्हाला द्यावी आणि पुढं जावं. तर चैतन्य म्हणतो की वा वा बरं झालं. तर आता महिपत म्हणतो की चला मी सुद्धा त्यांना भेटायला येतो. तर चैतन्य म्हणतो की अहो तुम्हाला बरं नाही आहे. महिपत म्हणतो की अहो त्यांनी ते सुटणार म्हणून मला आता माझ्यात ताकद आली. तर आता मी सुद्धा त्यांना भेटायला येणार. चल नागराज म्हणतो की चला तर आपण निघूयात. तर आता महिपत रविराज साक्षी चैतन्य सर्वजण आता प्रतापला सोडवण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये निघतात. इकडे आता जेलमध्ये प्रताप हा डोक्याला विचार करत आता ताण देत असतो आणि डोके धरून बसलेला असतो.
त्यानंतर आता जेलच्या गाजाला हात लावत प्रताप विचार करतो की अर्जुन कसा नाही आला अजून आणि मला बेल मिळेल का, हे काय होऊन बसलं असे म्हणत आता प्रताप हा पस्तावा करत असतो. तर आता प्रतापला इकडे काही अजिबात धीर धरवत नसतो. इकडे आता अर्जुन हा डोक्याला हात लावत आता विचार करू लागतो की डॅडला कसं सोडवायचं आणि कोणीच आता कसं कामाला येत नाहीये. तर आता तेवढ्यात महिपत, साक्षी, रविराज, नागराज सर्वजण हे आता प्रताप समोर येतात. तेव्हा रविराजला बघून प्रताप म्हणतो की रविराज बघतोय ना हे सर्व काय झालं. तेव्हा लगेच रविराज म्हणतो की काळजी नको करू प्रताप, तुझ्या म्हणजे आपल्या कुटुंबावरती संकट आलं आणि मी तुझ्यासाठी धावून नाही आलो, असं कधी झालंय का. तर आता प्रताप म्हणतो की मला माहिती आहे तू आणि अर्जुन मला काहीही होऊ देणार नाही. तर आता लगेच महिपत म्हणतो की प्रताप तुमची तब्येत तर ठीक आहे ना. प्रताप म्हणतो मी तर ठीक आहे, पण कधी एकदा इथून मी बाहेर पडतोय असं मला झालंय. प्रताप म्हणतो रविराज हा आळ माझ्यावर आला ना तर तो मला आता सहनच होत नाही. तर आता इकडे रविराज म्हणतो की प्रताप मी तुझा इथे वकील म्हणून आलोय आणि आहे महिपत शिकरे तुझा जामीन देण्यासाठी आले. तेव्हा आजची आज इथून तुझी सुटका होणार आहे प्रताप. तेव्हा प्रतापला मोठा आनंद होतो. रविराज म्हणतो की आजची रात्री तुला इथे राहावी लागणार नाही, माझ्यावर विश्वास ठेव. तर प्रताप लगेच महिपतला हात जोडतो. तर लगेच प्रताप म्हणतो की ज्या वेळेस रविराज मी चैतन्याला इथे बघितलं ना त्यावेळेस मला खात्री झाली की माझ्या घरातली वकिलांची फौज आता मला सोडवण्यासाठी पाठीमागे लागली. तेवढ्यात आता महिपत खोकू लागतो. तर नागराज म्हणतो की महिपत सावकाश, एकदा का प्रताप सुटला की मग तू भरपूर आराम कर. तर प्रताप म्हणतो की पण अर्जुन कसा नाही आला अजून. तर आता सर्वजण प्रश्नार्थक चेहरे करून बघू लागतात. तर रविराज म्हणतो की प्रताप आता आपण प्रोसिजर सुरू करू. इकडे आता लगेच पोलीस स्टेशनमध्ये रविराज निघून जातात. प्रताप विचार करतो की रविराज आला आहे, अर्जुन नाही आला, म्हणजे आता अर्जुननेच रविराजांना सर्व काही सांगून पाठवलंय वाटतं आणि सर्व रागही विसरलाय. इकडे आता पूर्णाई, अस्मिता, तन्वी सर्वजण आतमध्ये येतात. तर पूर्णाई आता टेबलवर बसते तेव्हा तन्वी आता पूर्णाईला पाणी देते. इकडे आता चैतन्य हा आता डॉक्युमेंट्स घेऊन रविराज समोर येतो आणि म्हणतो की जज साहेबांनी बेलचं लेटर साईन करून पाठवलं आणि बाकीचे हे डॉक्युमेंट्स. तेव्हा लगेच रविराज ते पेपर्स बघतो. ते पेपर्स बघताच रविराज म्हणतो की शिकरे या पेपरवर तुम्हाला सह्या कराव्या लागतील. तर महिपत म्हणतो की करतो ना आणि लगेच महिपत त्या पेपर्सवर सह्या करतो. त्यानंतर आता नागराज आणि साक्षी पाठीमागे उभे असतात. नागराज म्हणतो की दादा आम्ही बाहेर उभा राहतो, तुमचं चालू द्या बरं का. त्यानंतर आता नागराज, महिपत आणि साक्षी हे आता पोलीस स्टेशनच्या बाहेर येतात आणि तिघेही आता एकमेकांकडे बघू लागतात. आणि अचानक आता महिपत मोठमोठ्याने हसू लागतो. तर नागराज आणि साक्षी सुद्धा. तेव्हा लगेचच नागराज म्हणतो की तुला 1000 तोफांची सलामी आणि खरंच तू ग्रेट आहे महिपत. अगोदर तू काय करत होता हे मला काही कळतच नव्हतं. नागराज म्हणतो की सुरुवातीला कोणते ते ड्रग्ज आणि कोणत्या त्या औषधामध्ये मिक्स करायचे आणि त्या प्रतापला कसं आपल्या जाळ्यात अडकवायचं हे मला नंतर कळालं. आणि अखेर महिपत तू तुझा प्लान सक्सेस केला आणि त्या प्रतापला आपल्याच जाळ्यात अडकून बाहेर काढलंस. तर साक्षी म्हणते की हा प्लान फक्त प्रतापसाठीच नव्हता तर चैतन्य आणि रविराजसाठी सुद्धा होता. तर हसतच साक्षी म्हणते की अण्णा आज मला तुमचं कौतुक करावंसं वाटतंय. तर ना महिपत खुश होतो. तर महिपत म्हणतो की नागराज त्याचं कसं आहे ना 113% मी जे काम हातात घेतो ना ते मी करतोच. महिपत म्हणतो की अजूनसुद्धा माझा प्लान पूर्ण नाही झाला नागराज. तर नागराज म्हणतो की अजून काय करणार आहेस तू. तेव्हा महिपत म्हणतो त्याचं काय आहे ना नागराज सेठ, एकदा का जाळं टाकलं ना तर बारीक बारीक मासे जाळ्यामध्ये अडकतात, ते फक्त मीठ मिरची लावून खायचे. महिपत म्हणतो हे प्रताप वगैरे त्यातलेच आहेत, पण खरा तर देवमासा आणि तो देवमासा जाळ्यात सापडला पाहिजे. साक्षी म्हणते की आणि तो देवमासा म्हणजे अर्जुन सुभेदार बरोबर ना. तर महिपत म्हणतो हो. एकदा का तो देवमासा माझ्या जाळ्यात अडकला आणि तडफड करायला लागला की मग समजायचं की मी बाजी मारली म्हणून. इकडे आता रविराज हा सर्व फॉर्मॅलिटीज आता इन्स्पेक्टरला देतो. तर ते सर्व फॉर्मॅलिटीजचे पेपर्स इन्स्पेक्टर बघतात आणि आता रविराज म्हणतो की प्रतापला आता 1 मिनिटही जेलमध्ये ठेवता कामा नाही, त्याला सोडा. तर इन्स्पेक्टर म्हणतात तुम्ही बाहेर थांबलात तरी चालेल, मी त्यांना सोडून बाहेर आणतो. तर रविराज म्हणतो ठीक आहे. तर इकडे नागराज आता महिपतला सलामी ठोकतो. इकडे आता चैतन्य आणि रविराज बाहेर येतात. तर नागराज तिथेच म्हणतो दादा काय झालं, बेल झाली की नाही. तेव्हा रविराज म्हणतो झाली. तेव्हा लगेच हात जोडत महिपत म्हणतो की देवा तुझे लाख लाख उपकार.
तेवढ्यात प्रताप बाहेर येतो आणि चैतन्याच्या खांद्यावर हात ठेवून आपले दोन्ही हात आता रविराजांच्या हातावर देतो. त्यानंतर आता प्रताप हा महिपतच्या हातात हात देऊन डोके ठेवतो आणि लगेच महिपत म्हणतो की अहो असं काय करता प्रतापराव, मी आहे, काळजी करायचं नाही. आणि लगेच आता महिपत प्रतापला मिठी मारतो. इकडे आता त्यानंतर प्रताप हा रविराजला मिठी मारतो. तर आता इकडे सुभेदारांच्या घरी पूर्णा ही डोक्याला हात लावून बसलेली असते, तर अस्मिता बाहेर बघत असते. इकडे आता तन्वी ही किचनमध्ये जाऊन आता पूर्णाईसाठी सरबत तयार करायला घेते, पण तन्वीला काही सापडत नसते. तेव्हा सायली आता तन्वीकडे बघून रागाने येऊन आता सरबताचे सर्व सामान आता तन्वीला देते. सायली म्हणते की तन्वी, त्याचं कसं आहे ना, हे घर माझं आहे, तेव्हा इथल्या वस्तू कुठे आणि कशा ठेवल्यात ना ते माझं मलाच माहीत असतं. त्यानंतर आता रविराज हा प्रतापला घेऊन आता सुभेदारांच्या घरी जातो. तर इकडे त्याच वेळेस अर्जुन हा पोलीस स्टेशनला येतो आणि इन्स्पेक्टर अर्जुनला प्रतापला बेल मिळून आता लगेचच प्रताप आत्ताच गाडीतून गेल्याचे आता अर्जुनला सांगतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की पण त्यांची बेल कुणी केली, तर लगेच इन्स्पेक्टर म्हणतात की ॲडव्होकेट रविराज किल्लेदारांनी. तेव्हा लगेच आता अर्जुन हा घरी येतो, तर महिपत आता घरी टेबलवर बसलेला असतो. ते बघून आता राग येऊन लगेच अर्जुन हा महिपतला धरून महिपतचे नरडे आवळतो आणि महिपतला दूर ढकलतो. त्याच वेळेस आता प्रतापला राग येऊन प्रताप हा रागाने अर्जुन समोर येत अर्जुनच्या कानाखाली मारतो. तेव्हा सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो. तर आता महिपत विरोधात मोठा पुरावा घेऊन अर्जुन हा तिथे येऊन आता महिपतचा पुरावा आणि महिपतचा खरा चेहरा कसा प्रताप समोर आणतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.